की सरला सांगितलं की आमचे हे 8 विद्यार्थ्याचं काय आहे ते आमदार मंत्री महोदयाचं इथं पत्र पण आहे इथं हो का हे पत्र. आणि त्याच्यामध्ये जरी ॲडमिशन एखाद्याचं झालं आणि चुकीचं जर असेल ते रद्द केलं जाईल. त्यांचा रहिवाशी पूर्ण मॅच व्हायला का, हे गावातलेच आहेत का, हे ना प्रॉपर तिथंच राहतात का, हे तुमचं काम आहे चेक करायचं. तुम्ही समोर कसं काय घातली फाईल, का घातली तुम्ही फाईल? जे योग्य असेल ते होणार. तुम्ही केलंय कम्प्लीट, प्रोसेस समोर ढकलले, तुम्ही व्हेरिफिकेशन कम्प्लीट केलंय त्यांचं, याच्यानंतर डायरेक्ट ऍडमिशन होणार तिथं शाळेमध्ये यांचं, आणि तुम्ही आता म्हणताय आम्ही करणार. यांना काय म्हणायचं त्यांनी मला लेखी द्यावं, त्याला मी उत्तर लिखित अहो, देईन. तुम्हाला लेखी दिलंय ना, सहकार मंत्र्यांची लेखी आहे त्याच्यामध्ये. मिळालं ना तुम्हाला हे त्यांचा उत्तर? ते आदेश दिलेला आहे 7 विद्यार्थ्यांना घ्या. ते कवडी मुलं आहे का? तुमचा आक्षेप किलबिल शाळेला आहे. आक्षेप नाही. शाळा आमच्या गावापासून 2 किलोमीटर नाही ऐकून घ्या. जे प्रॉपरचे जे आहेत तुम्ही त्यांना घेतलं नाहीत. तुम्ही 20 किलोमीटर अंतरावरचे जे बनावट भाडेपत्र तयार करून आणले, ज्यांनी पैसे देऊन पूर्ण बनावट भाडेपत्र तयार करून घेतले, त्यांना तुम्ही ऍडमिशन दिले. आणि बाकीचे काही असं अहो मोलमजुरी करणारे आहेत त्याच्यामध्ये काही सर गैरवापर करताय, ह्याच्यामध्ये दिसून आले. तुम्ही इथून व्हेरिफिकेशन कम्प्लीट काच केलं मला हे सांगा. मित्रांनो, आजचा विषय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आहे. तो विषय असा आहे, 2026-27 वर्षातील किलबिल नॅशनल स्कूल जवळगा तालुका अहमदपूर शाळेतील इयत्ता 1ली वर्गातील 25% कोट्यातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची सखोल चौकशी करण्याबाबत असा हे अर्ज एक माझ्या हातात पडलेला आहे. आणि याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या गावच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे त्या गावच्या विद्यार्थ्यांना, जवळगा गावच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येत नाही, असं जवळगा येथील काही ग्रामस्थांनी अर्ज केलेला आहे. आणि त्या अर्जाची फाईल माझ्या आता सध्या तुम्ही हे हातात बघत आहात. अर्जदार बाबासाहेब पांडुरंग शिंदे, राहुल मधुकर शिंदे, विठ्ठल सुभाष कदम, वैभव नारायण गायकवाड, शरद शिवाजी गिरी, गजानन तुकाराम कदम, अमोल शिवाजी कदम असे हे अर्जदार आहेत. आणि त्यांचं स्पष्ट मत आहे, आम्ही खालील सह्या करणारे मौजे जवळगा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील रहिवासी असून किलबिल नॅशनल स्कूल जवळगा तालुका अहमदपूर ही शाळा आम्ही राहत असलेल्या ठिकाणापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. परंतु आम्ही आमच्या पाल्यांचे सन 2026-27 अंतर्गत RT 25% कोट्याअंतर्गत प्रवेश मिळविण्यासाठी रीतसर ऑनलाईन प्रणाली अर्ज सादर केलेले होते. सदर RTची अंतिम निवड यादी दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी करण्यात आलेली आहे. परंतु सदर विद्यार्थ्यांची निवड ही नियमानुसार करण्यात आलेली नसून सदरील शाळा ही आमच्या गाव परिसरात असूनसुद्धा आमच्या पाल्यांची निवड झालेली नाही व बाहेर गावच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. बघा, हा शिक्षण विभागातला कसा सावळा गोंधळ सुरू आहे हे मी या बातमीच्या माध्यमातून इथल्या स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचं काम करणार आहे. पुढे म्हटलेलं आहे, सर्वप्रथम लोकेशननुसार आमच्या गावातील विद्यार्थ्यांना प्राधान्याने निवड करणे गरजेचे असतानासुद्धा आमच्या पाल्यांची निवड करण्यात आलेली नाही. याचं काय कारण असू शकते हे सुद्धा तुम्हाला याच बातमीच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. तरी मेहरबान साहेबांनी किलबिल नॅशनल स्कूल जवळगा तालुका अहमदपूर या शाळेमध्ये सन 2026-27 अंतर्गत RT 25% प्रवेश निवड यादीमधील इयत्ता 1लीच्या विद्यार्थ्यांची सर्व मूळ कागदपत्रांची आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी व बोगस कागदपत्राआधारे निवड केलेल्या विद्यार्थ्यांचे तात्काळ निवड रद्द करण्यात यावेत व आमच्या पाल्यांचा प्रवेश निवडी संदर्भात तात्काळ योग्य ते निर्णय घेऊन आमच्या पाल्यांची निवड करून प्रवेश देण्यात यावा. आणि जर असं जर नाही घडलं तर गावकऱ्यांनी पुढे आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आला आहे. बघूया, आता मी या गट साधन केंद्रामध्ये आलो आहे. शिक्षण विभागातील येथील काही अधिकारी असणार आहेत. सर, बाहेर येऊन मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. हे तुमच्याकडे नागरिक जे आलेले आहेत, काय बोललात आपण? बोला ना, मग तसं सांगा ना. हो ठीक आहे साहेब, तुम्हाला हा प्रकार जो चालू आहे, मी तुमचा परिचय सांगा सर, मला सांगा. साहेबाकडे आहे बघा. तुमचा परिचय तुम्ही कोण आहेत इथं? एक साधा कर्मचारी आहे. हो ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही हेच काम करताय ना आपण? RTचे माझ्याकडे फक्त येतेच घट्टे, मी दबतो समिती. मग या पालकांची काय मागणी आहे याचा विचार केलाय का? हो. या फाईलमध्ये कोणाचं पत्र जोडले माहित आहे का? हो, कोणाचं आहे? साहेबाचं आहे.
मग साहेबाच्या आदेशाला केराची टोपली दाखवताय तुम्ही, नाही. अजून पुढचे प्रस्ताव पुढे पाठवताय व्हेरिफिकेशन करून. काय प्रकार सुरू आहे हा? नाही खरंच नाही, मी काय म्हणतो सर, तुमचा पूर्ण परिचय सांगा ना मला, तुमच्याशी मी बोलू इच्छितो आहे. साहेब सगळं सांग. साहेब तर सांगणारच आहेत, पण मी विनंतीपूर्वक तुम्हाला मी विनंती करतो तुम्हाला नाही बोललं पाहिजेत. आणि ह्या नागरिकांच्या समस्या ज्या आहेत ते सगळं सोल्युशन साहेब देतील तुम्हाला. तुमचं समाज कोणते साहेब आहेत? काळे साहेब, काय आहे पद त्यांचं? गट शिक्षण अधिकारी. आणि आपलं काय आहे? साधा शिक्षक आहे सर इथं. मग तुमची जबाबदारी नाही का हे? साहेबाच्या आदेश हे नाही साहेबाच्या, हा हेच पाहिजेत मला. साहेबांच्या आदेशाने हे काम चाललंय का? समिती खोटे बनावट कागदपत्र आणून देत आहेत. एकही नाही बनावट? एकही नाही. तुम्ही यावेळेस काढून दाखवा बनावट, त्या जबाबदार आपण. यामध्ये तुमच्याकडे जे दिलेले कागदपत्रे आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जे दिलेले आहेत, भाडेपावत्या दिलेल्या आहेत, खऱ्या आहेत? सर्व मी तर आता जी समितीत ठेवलेला हं? नका हो. तुम्ही सर बोललं पाहिजे तो. साहेब ठीक आहे काय हरकत नाही. काळे साहेब ज्या दिवशी येतील, उद्या येण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि नेमका काय प्रकार सुरू आहे, हे जे पालक आहेत, जवळगा येथील हे नागरिक आहेत माझ्यासोबत असलेले, त्यांनी आमच्याकडे हे धाव घेऊन माहिती दिलेली आहे की जो प्रकार आहे इथल्या स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावा. नेमक्या काय समस्या आहेत हे सुद्धा जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर, काय नेमकी मागणी केली होती आणि कशा पद्धतीने इथला प्रकार सुरू आहे शिक्षण विभागातला, काय सांगायचं आहे? सर, आम्ही हे माहिती मागितली होती की जे आमचे लेकर लागाय नाहीत, तुम्ही जे बाकीचे लेकर घेतलेत काय, ते कोण्या उद्देशाने कोण्या ह्याच्याने घेतलात ह्याचा हे करा, तुम्ही पाठपुरावा करा. आमचे लेकर घ्या, आम्ही प्रॉपर सेवा तिथले काय. आणि अक्षरशः 750 ते 2 किलोमीटरचे मधले लेकर आहेत जे आहेत ना, 8 तर 2 किलोमीटरच्या मधले लेकर आहेत सर. ह्यांचे नंबर लागाय नाहीत. आणि जे 15 किलोमीटर आहेत त्यांचे रहिवासी भाडेपत्र देऊन त्यांनी लागू शकते. हेच म्हणणं आहे आमचं. काय सांगायचं आहे सर? हां सर, आमची सुरुवातीला आमची मागणी आहे की आमच्या जवळगाव गावातील हे 8 लेकर आहेत सर. आम्ही मंत्री महोदयाकडे जाऊन त्यांचं पत्र आणलं. पत्र आणल्यानंतर देखील त्यांच्या पत्राला देखील त्याने मान देण्या गेलेत हां की ह्याचा काही असे पत्र किती पण येतात जातात असे म्हणले आम्हाला. हे ना, आता ते बोलाय बी तयार नाहीत ते. आणि व्हेरिफिकेशनचं काम त्यांच्याकडेच आहे सगळं, कोणाकडे? चामे साहेबाकडं. आणि ते आता म्हणतायत की मी इथं साधा शिक्षक आहे म्हणून. त्यांच्या टेबलला ते हे RTEचे फाईलीसुद्धा असतील सर तिथं टेबलला. त्यांना वारंवार विनंती केली त्यांना की करू नका म्हणून नंतर विनंती केल्यानंतर देखील त्याने व्हेरिफिकेशन केलं. व्हेरिफिकेशन केलेले सर हो का इथं आहेत, हो का विद्यार्थी हो का, हे 4 विद्यार्थी आहेत त्याने व्हेरिफिकेशन केलेले. मग आम्ही विचारलो किती झालेत, तर आम्हाला म्हणतात की एकच झाला. तर त्या पोर्टलला 21 विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालेलं आहे सर. आणि व्हेरिफिकेशनमध्ये हे 4 आहेत. हे 4ही पण आहेत. हे 4 ह्यांच्या काही ना काही ह्यांच्यामध्ये रहिवासी म्हणा, आधार कार्ड म्हणा, काही ना काही फरक आहे ह्याच्यामध्ये. आधार एडिटिंग किंवा हे रहिवासी मेन आहे आणि यांचा आधार दुसऱ्या गावचा आहे. आणि रहिवासी यांना भाडेपत्रानुसार जवळग्याचा काढलेला आहे. जवळग्यामधला फक्त एक विद्यार्थी लागलेला आहे फक्त यावर्षी RTI मध्ये. आणि बाकीचे जे आहेत हे पूर्ण दुसऱ्या गावचे आहेत, लांब 15-20 किलोमीटरवरचे. आणि याच्यामध्ये मेन म्हणजे जे रोजगार करतात आमच्या गावातले त्यांची मुलं आहेत ते सुद्धा लागले नाहीत. 1 किलोमीटर अंतरावर एक मुलगी राहते, तिचं सुद्धा लागलेलं नाही. तिचे रोज मोलमजुरी करून खातात आई वडील, दोघं पण कामाला जातात. ती मुलगी तिथं शाळेमध्ये लागलेली नाही, तिचं 1 किलोमीटर अंतरावर आहे. आणि दुसऱ्या गावची पूर्ण हे शिक्षकाचे काही लेकर आहे त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे त्यांचं उत्पन्न 7.5 लाखापेक्षा वरचं येते. तरी पण यांच्या तलाट्यांनी काय दिलेलं आहे, त्यांना उत्पन्न 1 लाखाच्या मधलं काढून दिलं, 60,000 करून दिलेलं आहे. याच्यामध्ये रूल असा आहे की 60,000च्या खालचे जे आहेत त्यांचा RTI मार्फत प्रवेश म्हणजे 18% प्रवेश हा म्हणजे मुफ्त दिला जाते सरकारमार्फत. तर त्यांनी काय केलेलं आहे 25% दिले जाते. हे पूर्ण दुसऱ्या गावचे भरलेले आहेत. आणि यांचं उत्पन्नसुद्धा बनावट आहे आणि यांचा आधारसुद्धा म्हणजे यांनी त्या आधारवर एडिट करून इथं केलेलं आहे. आणि ह्याचं आम्ही साहेबांकडे व्हेरिफिकेशनचं काम आहे. काळे सर इथले गट शिक्षण अधिकारी आहेत आणि इथलं आधार व्हेरिफिकेशन काम चामे सरांकडे आहे. चामे सरांनी त्यांना करू नका म्हणून सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं पत्र जोडलेलं आहे. याच्यामध्ये ते जोडून यांना दिलेलं आहे की बाबा तुम्ही करू नका असं. आणि हे 8 जी मुलं आहेत, 8च आहेत का, 8 मुलं आहेत, यांचा अगोदर प्रवेश घ्या नंतर बाकीचे घ्या. तरी पण यांनी त्यांचं व्हेरिफिकेशन कंप्लीट करून दिले त्याच्यामध्ये चूक असताना सुद्धा. तर ह्यांना त्या खुर्चीवर जे बसवले ते यासाठी बसवले का,
हे त्यांच्याकडून आता जा विचारायला गेलं तर ते मी एक सामान्य शिक्षक आहे, माझा याच्यामध्ये काहीच हात नाही असं बोलत आहेत ते. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात असलेला सावळा गोंधळ जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे या घटनेकडे गांभीर्यानं लक्ष देऊन दोषी असणाऱ्या शिक्षकांवर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करणार का असं तालुक्यासह लातूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. बघू शकता तुम्ही, हे गावकरी जे आहेत, नागरिक जे आहेत, जे पाल्यांचे पालक जे आहेत, त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की बनावट कागदपत्रे दिल्यानंतरही इथल्या कर्मचाऱ्यांनी, शिक्षक असतील किंवा ते कर्मचारी असतील, अधिकारी असतील, आणि विशेष म्हणजे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या पत्राला सुद्धा केराची टोपली दाखवल्याचं स्पष्ट चित्र आहे. पुढे काय मागणी करायची आहे आणि काय सांगायचं आहे? पुढे आमची मागणी फक्त एकच आहे सर, की हे आठ विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे. कारण हे प्रॉपर जवळ घ्यायचे इथं. आणि विशेष म्हणलं तर अंतर देखील जेवढा अंतर आहे 2 किलोमीटर 3 किलोमीटर हे अंतरामध्ये पण बसू शकतात, सगळ्या गोष्टीमध्ये बसू शकतात. ह्या 8 लेकरापैकी एक बी लागाय नाही ह्याच्यामध्ये, आणि बाकीचे इतर 10 किलोमीटर 15 किलोमीटर असे लागलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये सगळं व्हेरिफिकेशन केलेले विद्यार्थी देखील आहेत सर माझ्याकडे. काय होतंय म्हणजे नेमकं काय, कोणत्या आधाराने केलं जातं? हे काळा बाजार चालू आहे सर इथं सगळा. सर याच्यामध्ये काय झालंय, गावातल्या काही नागरिकांनी लाच घेऊन यांना भाडेपत्र दिलेलं आहे, म्हणजे पैसे घेऊन यांच्या हे जे आसपासचे आहेत म्हणजे ते भाडेपत्र फक्त कागदोपत्रीच आहे. कागदोपत्री पैसे घेऊन दिलेलं भाडेपत्र आहे आणि त्याच्यानुसार हे लागलेले आहेत. तर त्यांचं आधार कार्ड यांच्याकडे व्हेरिफिकेशनला आल्यानंतर यांनी आधार कार्ड चेक करावं का नाही? आधार कार्ड सुद्धा एडिट केलं यांना समजत नाही एवढं. यांना याच्यासाठी या खुर्चीवर बसवलेलं आहे का? आणि आत्ता बोलायला गेलं तर ते रिप्लाय सुद्धा देत नाही ते काहीच. तर याचा अर्थ काय होते की सरळ सरळ हे जे अन्याय होते सामान्य जनतेवर सर. सर तुमच्याकडे आलो मी. फाईल कुठे आहे तुमची? फाईल दाखवा. द्या सरांकडे. हा अर्ज आपल्याकडे आलेला आहे, त्याच्यावरती काय कारवाई केली आपण? याच्यावर कमिटी नियुक्त आहे, चौकशीचे आदेश दिलेले आहेत. चौकशीचे अहवाल आल्यानंतर याच्यावर हे होईल, कारवाई होईल. आणि ही जी प्रक्रिया आहे ही पालकांनी ऑनलाईन अर्ज भरायचे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्यांच्या ऑनलाईनच त्यांना लॉटरीचा मेसेज येतो, आणि तो मेसेज त्यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी त्यांची कागदपत्र जे की उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, जन्मतारखेचं प्रमाणपत्र असेल, त्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड असेल, ते इथं सादर करायचं. ते सादर केल्यानंतर त्याची छाननी केली जाते. समिती आहे, त्या समितीकडून छाननी केली जाते आणि नंतर त्यांना ऑनलाईन त्यांना ॲडमिट केलं जातं. आणि नंतर जी काही प्रिंट निघेल ती प्रिंट निघाल्यानंतर त्यावर स्वाक्षरी करून ती त्या पालकाला, विद्यार्थ्याला दिली जाते. आणि नंतर मग त्यानं शाळेत जायचं आणि त्या जिथं लॉटरीनं त्यांचा नंबर लागला आहे त्या शाळेमध्ये हे घ्यायचं त्यांनी ॲडमिशन. जवळग्याच्याच विद्यार्थ्यांचा मागच्या 4 वर्षापासून एकाचाही नंबर लागत नाही, हे का घटना घडते? नाही, आता 4 वर्षापूर्वीचं मला काही माहीत नाही. बरं, ह्या वर्षीचं सांगा. या वर्षी किती विद्यार्थ्यांनी तुमच्याकडे केले, काय अर्ज दाखल केलेले होते? अर्ज आमच्याकडे दाखल नाही करायचे, अर्ज पोर्टलला ऑनलाईन करायचे. पोर्टलला ऑनलाईन करतील आणि ते पोर्टलवरूनच निश्चित केलं जातं. इथं पोर्टलची छाननी केली जात नाही. पोर्टलवरून ज्यांना त्या निकषामध्ये ज्याचा अर्ज असेल त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा नंबर. व्हेरिफिकेशन नेमकं काय करता तुम्ही? त्यांचे कागदपत्र जे दाखल केलेले आहेत ऑनलाईनमध्ये ते कशा पद्धतीने व्हेरिफिकेशन केलं त्यांनी आमच्याकडे दाखल केल्यानंतर व्हेरिफिकेशन होतं. हो. जोपर्यंत विद्यार्थी किंवा पालक आमच्या कार्यालयामध्ये त्यांचे कागदपत्र सादर करीत नाहीत तोपर्यंत आम्हाला त्याच्यावर काही करता येत नाही. ह्याची मुदत आहे 30 एप्रिल. हां, त्याच्यामध्ये आणखी मुदतवाढ मिळते. साधारण 3 टप्प्यामध्ये ही सगळी प्रवेश प्रक्रिया होते. त्याच्यानंतर मग वेटिंगमध्ये असलेल्या मुलांची लॉटरी होते. विद्यार्थ्यांच्या पालकांचं स्पष्ट म्हणणं असं आहे की जाणीवपूर्वक व्हेरिफिकेशन खोट्या पद्धतीने केले जात आहे. तुम्ही काय चेक केलं ते? आता आजपर्यंत जे झालेले आहेत
तुम्ही कोणी सांगितलं मला की ज्या दिवशी तुम्ही इथे येऊन आज व्हेरिफिकेशन करू नका साहेब, हे तुम्ही सांगितलं होतं, काय प्रक्रिया झाली ते सांगा स्पष्ट. आम्ही 20 तारखेला अर्ज दाखल केलो. 20 एप्रिल रोजी इथं आला. हां 20 एप्रिल रोजी आम्ही आलो इथं. आम्ही आमचा अर्ज इथं दाखल केलो इथं, की सरला सांगितलं की आमचे हे 8 विद्यार्थ्याचं काय आहे ते आमदार मंत्री महोदयाचं इथं पत्र पण आहे इथं हो का, हे पत्र की बाबा ह्याच्यावर काही आम्ही साहेबाकडे गेल्यानंतर साहेबांनी आम्हाला हे पत्र दिलेत आणि ह्या 8 विद्यार्थी तुम्ही हे घ्या ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यानंतर पुढील काय ती कारवाई तुम्ही करा, की नंतर ह्याचे व्हेरिफिकेशन कसं व्हालेत काय नाही हो काही सगळे गुगल मॅपवर लोकेशन ह्याचं जवळ काय आणि ह्यांचं रहिवाशी मूळ गावचे आहे ना, म्हणजे ज्या गावचे आहेत त्या गावचे आहेत आणि रहिवाशी प्रमाणपत्र अहमदपूरचं आहे. हे बघा, चुकीची ज्यांनी माहिती भरलेली असेल, ज्या पालकांनी ऑनलाईनला चुकीची माहिती भरलेली असेल आणि त्याचे कागदपत्र जर ती इथं सादर करू नाही शकले तर त्यांना ॲडमिशन नाही होणार. त्याच्यानंतर तुमच्याकडून लॉटरी लागेल. पण तुमच्या माध्यमातून पुढे गेले ना व्हेरिफिकेशन होऊन, हां? व्हेरिफिकेशन होऊन नाही, आणखी 30 एप्रिल हे आहे त्याची पण हे तारीख आहे. त्याच्यामध्ये 4 जणांचं जे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले ते पण दुसऱ्या गावचे आहेत आणि तुम्ही ओके म्हणून केलेलं आहे ना त्याच्यामध्ये, नाही, त्याच्यावर- पोर्टलवर आलेले आहेत ते. तुम्हाला जर काही आक्षेप असेल हां. कुठच्या नावाला तर तुम्ही मला एक अर्ज देऊ शकता. अर्ज द्यायचा नाही तुम्हाला मंत्री महोदयांना जे दिलेलं पत्र आहे त्या पत्रामध्ये काय होतं, तुम्हाला 20 तारखेला आलेलो होतो का नाही आम्ही, मग तुम्ही त्या पत्रामध्ये काय दिलेलं आहे. हे बघा, प्राधान्य आहे का? झालेलं नाही. आम्ही 1 किलोमीटर 2 किलोमीटर आणि 3 किलोमीटरच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य आहे किंवा नाही. आहे आहे आहे. मग प्राधान्य असताना जाणीवपूर्वक त्यांना का टाळलं जाते? त्यांना टाळण्याचा हा प्रश्न नाही. ही ऑनलाईन लॉटरी पद्धत आहे. ऑनलाईनला जी माहिती भरली त्याच्यानुसार त्यांना शाळा अलॉट होतात आणि त्या अलॉट झाल्यानंतर ते विद्यार्थी जेव्हा इकडं माझ्याकडं कागदपत्र सादर करतील तेव्हा त्याची छाननी होऊन त्याला द्यायचं की नाही हे पात्र की अपात्र हे फायनल होईल. तुमच्याकडे व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे ना तुमच्याकडं. तुम्ही पोर्टलला 4 का किती जणांचं केलेलं आहे? आता 21 आहे. 21 टू पोर्टलला 21 जणांचं तुम्ही व्हेरिफिकेशन कम्प्लीट केलेलं आहे. एक ऐकून घ्या तुम्ही. माझ्याकडं 139 विद्यार्थ्यांच्या सीट्स आहेत. त्याच्यापैकी मला आत्तापर्यंत फक्त 86 लोकांचेच फॉर्म आलेले आहेत. लक्षात आलं का तुमचं? आणखी उर्वरित लोकांचे फॉर्म प्राप्त नाहीत. जर फॉर्मच त्यांच्या माझ्याकडे आलेले नसतील तर मी पूर्ण प्रोसेस कंप्लीट कशी करणार आहे. आणि अवधी आहे. तुम्हा ग्रामस्थांना मी नम्रपणे निवेदन करतो की याच्यामध्ये काही गैर होणार नाही. झालं तरी तुम्ही कधीही आक्षेप घेऊ शकताय आणि त्याच्यामध्ये जरी ॲडमिशन एखाद्याचं झालं आणि चुकीचं जर असेल ते रद्द केलं जाईल. हे याची मी 100% खात्री ना देतो. त्याच्यामध्ये काही चुकीचे आहे, तुम्ही व्हेरिफिकेशन कम्प्लीट केले त्यांचं पोर्टलला दाखवत आहे ना व्हेरिफिकेशन कम्प्लिटेड म्हणून. तुम्ही मला- इथून डायरेक्ट आता ऍडमिशनच होणार नाही याच्यानंतर. मला दाखवून द्या, त्याच्यावर मी प्रक्रिया कमिटी बसवतो, कमिटीतून निर्णय घेऊन त्या दिवशी प्रोसेस कम्प्लीट केले तुम्ही त्यांची, त्यांचं व्हेरिफिकेशन कम्प्लीट केले तुम्ही. कमिटी स्थापन करूनच व्हेरीफाय हां करा. व्हेरीफाय केले तुम्ही आणि ते त्यांचं ऍडमिशन आता ऍडमिशन प्रोसेस नंतर राहिली. काही विद्यार्थी द्या माझ्याकडे ते. सगळे पुढे गेलेलेच आहे ते. चला हे एवढे पुढे गेलेत का? हे एवढे माझ्याकडे आहेत. मी दुसरे काढाय नाही, फक्त हे निघालेले तेवढी काढलो माझ्या. नाही, मी सगळेच देतो ना तुम्हाला. तुम्ही का केली? तुम्ही चेक केलं नाही का त्यांचं रहिवासी आधार कार्ड? तुम्ही केलं नाही का चेक? अहो त्याच्यासाठी कमिटी आहे, कमिटी अहो, चेक कमिटी करते. नाही. तुम्ही इथले गट शिक्षण अधिकारी आहो, तुमचा हक्क आहे की तुम्ही चेक करायचं. तुम्ही आधार कार्ड त्यांचं रहिवासी पूर्ण मॅच व्हायला का, हे गावातलेच आहेत का, हे ना प्रॉपर तिथंच राहतात का, हे तुमचं काम आहे चेक करायचं. तुम्ही समोर कसं काय घातली फाईल? का घातली तुम्ही फाईल? अहो तुम्ही हे प्रोसेस तुमच्याकडून कम्प्लीट होऊन समोर गेल्या व्हेरिफिकेशनची. नाही, होणार ना मग ते जे योग्य असेल ते होणार. तुम्ही केलंय कम्प्लीट प्रोसेस समोर ढकलले. जे तुम्ही योग्य व्हेरिफिकेशन आहे ते- कम्प्लीट केलंय त्यांचं. याच्यानंतर डायरेक्ट ऍडमिशन होणार तिथं शाळेमध्ये यांचं. आणि तुम्ही आता म्हणताय आम्ही करणार. तुम्ही केलंय ते कम्प्लीट. तुम्ही का केलं सांगा मला, मला ह्याचं उत्तर द्या. तुम्ही व्हेरिफिकेशन का केले? का केलं हे म्हणजे? डॉक्युमेंट हे चुकीचे आहेत. युक्ती त्याच्यासाठी आहे. तुमची नियुक्ती आहे, मग हे चुकीचे गैरवापर- सर पदाचा थांबा, गैरवापर का असं केलंय नियुक्ती आहे. का केलंय नाही, नाही, माझं तुम्हाला याचं व्हेरिफिकेशन म्हणणं काय माहिती आहे का? व्हेरिफिकेशन करण्यासाठी नाही, नाही, तुमची एक मिनिट, तुमचं एक पद मिनिट, आहे. एक मिनिट माझं परंतु ऐकून घ्या. यांना काय म्हणायचंय त्यांनी मला लेखी द्यावं, त्याला मी उत्तर लिखी अहो, द्यावं. तुम्हाला लेखी दिली ना. सहकार मंत्र्यांची लेखी आहे त्याच्यामध्ये. मग मिळेल ना तुम्हाला हे म्हणजे उत्तर. त्यांचा ते आदेश दिलेला आहे 7 विद्यार्थ्यांना घ्या. ते कवडी मुलं आहे का? तुम्ही म्हणता की 30 तारीख शेवटची आहे त्यामध्ये आणि तुम्ही म्हणालात की माझा तो अधिकार आहे हे व्हेरिफिकेशन करण्यासाठी बसवले. मग माझा ज्यावेळेस कमिटीचा. हो कमिटी ठीक आहे, परंतु ज्या दिवशी तुम्हाला ते करू नका म्हटले होते आणि त्याचा प्रूफ दाखवले होते की हे बनावट करण्यात आले,
त्याचे आधार बनावट आहेत, अहो, जे बी त्यांचा काही- पत्ता तुम्ही ऐकून बनावट. घ्या. हां. जे बी काही चुकीचं निदर्शनास आलं तर त्याचा मी चौकशी अधिकारी नियुक्त आजपर्यंत करतो. किती कारवाई केल्यात अशा? हां? आजपर्यंत बनावट केलेल्या किती अजून कारवाई 30 तारीख यायची आहे. मी अजून काही रिजेक्ट केलेलं नाही, अजून होल्डमध्ये आहेत. मला अजूनही काही विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन डॉक्युमेंट इथं सादर व्हायचे, ते झाल्यानंतर मी निर्णय घेणार ना. परवाच्या दिवशी येऊन गेलो सर. परवाच्या दिवशी आल्यानंतर आम्हाला फक्त एकच झालंय म्हणले, ते पण तुमच्याच गावचं आहे. आणि ते आता पोर्टलला दाखवतं 21 जणांचं तिथं. झालं नाही की जणांचं. मग तुम्ही आताच नाही म्हणाला ना तुम्ही. मग 21 अहो, जण एकूण 139 विद्यार्थी आहेत. लक्षात आलं का तुमच्या? किलबिलची किती आहे ती? आणि किलबिलची किलबिलला एक लक्षात घ्या बरं का. तुम्ही म्हणताय त्याला मी काही हे ना करत नाही. जे बी तुमचा आक्षेप किलबिल शाळेला आहे. किलबिल आमची आक्षेप शाळा नाही, आहे. आमचा आक्षेप नाही. शाळा आमच्या गावापासून 2 किलोमीटर नाही, अंतरावर आहे. ऐकून घ्या. जे प्रॉपरचे जे ऑप्शनमध्ये आहेत तुम्ही आम्हाला त्यांना दुसरं घेतलं नाहीत. तुम्ही 20 किलोमीटर अंतरावरचे जे बनावट भाडेपत्र तयार करून आणले, ज्यांनी पैसे देऊन पूर्ण बनावट भाडेपत्र तयार करून घेतले, त्यांना तुम्ही ऍडमिशन दिले. आणि बाकीचे काही असं अहो मोलमजुरी करणारे आहेत त्याच्यामध्ये काही व्हेरिफिकेशन ज्या पद्धतीने पदाचा तुमच्या सरासर गैरवापर करताय ह्याच्यामध्ये दिसून आले. तुम्ही इथून व्हेरिफिकेशन कंप्लीट काच केलं मला हे सांगा. तुम्ही केले ना व्हेरिफिकेशन कंप्लीट या 4-5 जणांचं? मला काय- किलबिलच्या पोर्टलला हे बघा, 21 जणांचं तुमच्याकडून व्हेरिफिकेशन कंप्लीट होऊन समोर गेले फाईल, आणि तुम्ही म्हणताय मी ह्याच्यावर आक्षेप करतो. अहो तुम्हीच व्हेरिफिकेशन कंप्लीट केले आणि तुम्हीच आक्षेप घेणार काय? व्हेरिफिकेशन नाही घेत. काय आताच म्हणलो ना मी आक्षेप घेईल त्याच्यावर. काय झाले बनावट तुमचा भाडेपत्र? काय आक्षेप आहे ते मला रायटिंग मध्ये द्या. बनावट भाडेपत्र सरासर तयार करून तुम्ही दिले. द्या कुणाचं बनावट भाडेपत्र येते, कोणतं? हे सगळे अहो, माझ्याकडून द्यायचं काय? तुम्हाला तुम्ही डॉक्युमेंट मिळतील. 21 जणांचं मी काय सांगलं समजायला का तुम्हाला? 21 जणांचं किलबिल शाळेमध्ये तुम्ही बनावट भाडेपत्राचं व्हेरिफिकेशन कंप्लीट करून गेले. तुम्ही एक ते वरची प्रोसेस झाली, आमचे ते लकी ड्रॉ मध्ये लेकरं लागले नाहीत हे मान्य आहे. पण तुम्ही बनावट भाडेपत्राचं व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे तुमच्याकडे येते, जे तुमचं काम आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे बरोबर आहेत का नाहीत हे घेण्याचं तुमचं काम आहे. तुम्ही ते केलं नाही. तुम्ही बरोबर ते याच्यामध्ये सरासर त्याच्यामध्ये तुम्ही व्हेरिफिकेशन कंप्लीट केल्यामध्ये ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये रहिवाशी आहे विद्यार्थ्याचं आधार कार्ड, विद्यार्थी पालक आईचा आहे ना. मग तुम्हाला आधार कार्डावर दिसलं नाही हे याच गावचं आहे का? हां सांगा. 139 सीट्स आहेत. हा. त्याच्यामध्ये किलबिलला जेवढे विद्यार्थ्याचे ऍप्लिकेशन होतील त्याची फेर तपासणी करणार. लक्षात आलं का तुमच्या? त्याची चौकशी करून अहवाल घेणार आणि त्याच्यानंतर त्यांच्या फायनल ऍडमिशन होतील. आता तुम्ही फेर तपासणी करणार म्हणताय. तुमच्याकडे आम्ही 20 तारखेला आलो होतो. तुम्ही समिती स्थापन करतो म्हणलो होतो. एक मिनिट तुम्ही समिती स्थापन करतो म्हणलो होतो. समितीचा अध्यक्ष कोण? तुम्हीच ना, गट शिक्षण अधिकारी. सचिव आहेत त्याला विस्तार कोण? अधिकारी. तुमचा काय त्याच्यामध्ये? तुम्ही समिती स्थापन करतो म्हणलो म्हणजे स्थापन करणारे तुम्ही, म्हणजे तुम्हीच मेन झाले. तुमचं काम आहे की तुम्ही चेक करायचं. तुम्ही व्हेरिफिकेशन करून समोर पाठवले कागद, बरोबर आहे ना? 21 जणांचे जे योग्य असतील त्याचे होणारच ना. काय योग्य आहे? मला त्याच्यामध्ये पूर्ण सरासर बनावट आहे. तुम्ही योग्य आहेत म्हणताय त्याच्यामध्ये. हे त्याच्यातलेच आहेत. हे तुम्ही जे योग्य आहे म्हणून हे गेलात मला ना, तुम्हाला जे काय वाटतंय ना ते एका कागदावर द्या. मी त्याला काय लिखी आहे हो, ऑलरेडी तुमच्याकडे तुम्हाला दिलेलं, सर. लिहून अरे सर, हे- अर्जाचा नमुना याच्यामध्ये काहीच नाही. अर्ज नाही हे बघा. तुम्हाला याच्यामध्ये मला- सहकार मंत्री- पहिलंच काय म्हणतंय, ते पूर्ण अर्जच आहे ना तुमच्या. सन ते 2026-27 वर्षातील द्यायचं किलबिल नॅशनल स्कूल जवळगा तालुका अहमदपूर शाळेतील इयत्ता पहिली वर्गातील 25% कोट्यातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची सखोल चौकशी करण्याबाबत. तिथं किती विद्यार्थ्यांची निवड झाली? आता ते तुम्हाला माहित असणार ना आकडा. मग ही जी निवड जी आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं पाहिलं जातं. लक्षात आलं का? ठराविक आता ज्याचे आमच्याकडं कमिटी बसली, कमिटीतून जेवढे काही ओके झाले त्याला आम्ही देणार. लक्षात आलं का? अहो सर, शेवटची तारीख 30 तारीख आहे. 30 तारखेच्या नंतर सगळं जर हे झालं तर ह्या 8 विद्यार्थ्याला काय होणार? तुम्ही सांगा की ह्या 8 विद्यार्थ्याचं काय होणार? ह्या 8 विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरलाय. ऑनलाईन अर्ज भरलाय ना? Online अर्ज भरलाय. मध्ये आहेत. वेटिंग मध्ये फक्त 2 आहेत ह्याच्यामध्ये. जे वेटिंग मध्ये असतील त्यांनाच ह्या सीट, म्हणजे काही लोकांची जर चुकीची डॉक्युमेंट आढळली, त्या सीट जर रद्द झाल्या त्या कॅटेगरीनुसार ह्या लोकांना मिळतील. बरं, हां, चुकी- लक्षात आलं का? तुम्ही म्हणताय चुकीचे म्हणजे आढळले. त्याविषयी तुम्हाला सांगितलं. तुम्ही इकडे बोला सर. सांगितलं, सर. सर तुम्ही इकडे बोला. तुम्ही म्हणताय याच्यामध्ये कोणी चुकीचे आढळले. तुम्ही 21 जणांचं व्हेरिफिकेशन कंप्लीट केले. 21 जणांमध्ये एक बी चुकीचा नाही. मला तर करावंच लागणार ना. एक बी चुकीचा नाही का? तुम्ही जे डॉक्युमेंट नाही, ते करावंच लागणार. नाही ते चुकीचं आहे का बरोबर आहे? मग तुमच्यासोबत चामे सर जे आहेत, ह्याला आक्षेप आहे का तुमचं? चला मी नाव लिहून घेतो. हा,
ही प्रक्रिया करा सर. परंतु तुमच्यासोबत जे चामे जे कोणी कर्मचारी आहेत, शिक्षक आहे म्हणून सांगितले त्यांनी, तुमच्या आदेशाने काम करतात म्हणून सांगितले त्यांनी. ह्या नागरिकांचा स्पष्ट मत असं आहे की बनावट कागदपत्रे तुमच्याकडे दाखल केले, मग तुम्ही नेमकं व्हेरिफिकेशन करता कशाची? त्यांचे आधारवरती तुम्ही ॲड्रेस बघा. अक्षरशः त्या ठिकाणी गावामध्ये घरच नाही नागरिकाचं, परंतु त्यांनी 7/12वरती त्यांनी भाडेपत्र तयार करून दिले. त्याला तुम्ही मान्यता देता? 1 मिनिट तुम्ही ऐकून घ्या. किलबिल शाळा कुठे? जवळगा परिसरामध्ये आहे. तुम्ही अहमदपूर शहरापासून किती लांब आहे? असेल अंदाजे 4 किलोमीटरच्या मध्ये. जिथं लोकेशन पालकानं ऑनलाईन फॉर्म भरताना त्या शाळेपासून घराचं दाखवलंय ते अंतर काउंट केलं ते जातं. खरं आहे का त्याचं? तेच तेच खरी तर आम्ही verification व्हेरिफिकेशन खरी तेच आहे. मग ते तुम्ही पडताळणी केली त्याची? मीच तुम्हाला ते सांगायला लागलो. ते जे चुकीचं जे आहे ते होल्ड केलेले आहेत. आम्ही आमच्या निदर्शनास आलेले आहेत. तसे 17 लोकांचे फॉर्म आहेत किलबिलचे, ते मी होल्ड करून ठेवलेले आहेत. आता त्याच्यावर किती होल्ड केले सर तुम्ही? 17 जण होल्ड केलेत का? आणि त्याच्यावर जर व्हेरिफिकेशन कम्प्लिटेड म्हणून दाखवते पोर्टलला, मग पोर्टल चुकीचं दाखवते का? जे पोर्टल आहे तुमचं RTIचं त्याच्यावर तुम्ही व्हेरिफिकेशन इथून कम्प्लीट तुम्ही केलंय काय म्हणून करा, दाखवत आहे. तुम्ही काय करा, थोड्या वेळाने माझ्याकडे या. मी ती 17 नाव थोड्या वेळानं काय आत्ताच आहे ना, आम्ही आत्ताच करून दाखवा थोड्या आम्हाला काय वेळाने या ते. ना, म्हणजे मला ते काढून ठेवायला लागेल अहो ना. आम्ही तुमची वाट बघत सकाळपासून बसला इथे तुमच्या दर. अजून तुम्ही थोड्या वेळाने या. थोड्या वेळाने या म्हणजे ऑफिस बंद झाल्यावर या. चालेल. ते कसं आहे, शेवटची परीक्षा झाली. त्याच्यामध्ये मार्ग आपण परीक्षेचे काढला पाहिजे. विद्यार्थ्यांचं त्याच्या नुकसान झालं नाही पाहिजे, हा आपला उद्देश त्याच्यामध्ये आहे. मजुरी करणारे लोक आहेत काही, त्यांचं नाव नाही. हे बघा. तो ह्याच्यामध्ये 7-8 लाख ज्याच्या वडिलाचं उत्पन्न आहे त्याचे लेकरं लागलेले नाही, आहेत. नाही, आणि ऐकून जे घ्या. मजुरी करते 250 रुपयावर त्याचं नाव नाही हे त्याच्यामध्ये. कुठं तर थांबलं पाहिजे सर. आणि तुम्ही म्हणाला व्हेरिफिकेशन करताय ना, असं करा. तुम्ही केलंय व्हेरिफिकेशन 21 जणांचं. काय बोलते नाही हो, अहो जे RTIची पोर्टल सांगतंय की बाबा 21 जणांचं तुम्ही इथून गट शिक्षण अधिकाऱ्याकडून कम्प्लीट झाले व्हेरिफिकेशन. मग तुम्ही करणार, मग तुम्ही डॉक्युमेंट का चेक केलं नाही नाही, नाही, त्यांचे? एकाच वेळी त्यांचे करणार. डॉक्युमेंट तुम्ही न चेक करता तुम्ही व्हेरीफाईड केलं काय त्यांना? 17 लोकांचं होल्ड करून ठेवले. होल्ड केले. कोणाकोणाचं होल्ड केले आम्हाला ते अहवाल द्या देतो तुम्ही. थोड्या वेळात. हां, कोणाकोणाचं होल्ड आहे काय नाही आम्हाला तुम्ही दाखवा. काय करा, मला एक 5-7 मिनिटं वेळ हा, हो, द्या. चालतंय. मी माझ्या कर्मचाऱ्याला बोलून देतो. हो, तुम्ही चालतंय. असं माझ्याकडे- असं नाही, मी तुम्हाला हे तुम्हाला सांगतो हे ऐका. लक्षात घ्या. तुम्ही मी आम्ही तुम्हाला- तुमच्यावर आमचा आणि तुमचा धुऱ्याला धुरा नाही काय तुमच्यासोबत भांडायला. आमच्या लेकरावर अन्याय होते म्हणून आम्ही इथं झगडाला येऊन हे आमचे नाही, काही ठीक तिकडे काम बुडून इथं माझं- जगमारी करायची माझं- काय आमचं काही माझं स्पष्ट तुमच्यासोबत उत्तर हे आहे करायला- तुम्हाला. तुमच्यासोबत भांडण करायला आमच्याकडे बघा. वेळ नाही. पण- आमच्या लेकरावर अन्याय व्हायला म्हणून आम्ही इथं येऊन लढाला तसं एवढं. म्हणत नाही. बरं, त्यांची आणि हे असंही म्हणणं दरवर्षी चालू नाही, आहे. इतरावर अन्याय करून आमच्याला घ्या असं बी म्हणणं नाही ना नाही त्यांचं. नाही, तुम्ही ऐकून घ्या. हा? जवळग्याला अगोदर प्राधान्य द्या, कारण जवळगा नाही, नाही, परिसरामध्ये शाळा आहे. तुम्ही नंतर बाहेरचे काय पण घ्या, आम्हाला अडचण नाही. आमचे लेकरं जर लागले असते तर आम्ही इथं आलोच नसतो. तुम्ही ऐकून घ्या. मी जे काही काम करणार आहे ते शासनाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार करणार आहे. तुमचे जे काही आक्षेप वाटतील मी ॲडमिट केले. समजा तुमचा आक्षेप जर असेल तर मला तुम्ही देऊ शकताय. मला तुम्ही विचारा. आता मी काही इथून जाणार नाही. आज फक्त काय झालं माहिती आहे का, आज फक्त मला लातूरला उत्तरपत्रिका जमा करायची. मी काल उन्हात दिवसभर इथं सेंटरवर फिरलोय आणि स्कॉलरशिपमध्ये गुणवत्तेमध्ये अहमदपूर तालुका आपला पुढे आहे. तुम्हाला माहिती नसेल. आम्हाला सगळंच माहित आहे अहमदपूर तालुका गुणवत्तेमध्ये पुढे आहे. पण इथं काय चालू आहे बरं, तुम्ही आता त्यांनी वेळ मागितलाय, 5-7 मिनिटाचा वेळ मागितलाय. 10 मिनिट त्यांना वेळ द्या. नेमकं गट शिक्षण अधिकारी जे आहेत ते काय नेमकं भूमिका घेतात हे आपण पाहूया. आणि तुमचा काही आक्षेप असू द्या, मी सकारात्मकच विचारात घेणार. हां, मी तुम्हाला पहिल्या दिवशी पण सांगितलं होतं ह्या सगळ्या प्रोसेसला वेळ लागेल, फक्त एवढंच. बाकी तुमचा एक बी आक्षेप असू द्या. चालतंय. तुम्हाला आत्ता जरी वाटलं की बाबा ह्यांनी ज्यांना काही निवड केलेली आहे ती चुकीची, तुम्ही मला निदर्शनास आणून द्या. मी आमची कमिटी बसवतो, कमिटीचा निर्णय घेऊन टाकतो. नाही, जे तुमची आम्हाला का नाही, तुम्ही जे होल्डला ठेवलेले आहेत तेवढे पण द्या आम्हाला. आणि व्हेरिफिकेशन जी कम्प्लीट झाले ते पण द्या आम्हाला. नाव कोणाकोणाचं व्हेरिफिकेशन कम्प्लीट झाले ते पूर्ण द्या. कारण आम्हाला याच्यानंतर RTI टाकायची गरज पडली. तुम्ही इथल्या इथं दिलं तर आम्हाला ती पुढची प्रोसेस करायची गरज पडणार नाही. सहज अर्ज जरी केला तरी मी देतो. RTI ला 30 दिवसाची मुदत आहे. चालेल सर. नेमकं जवळगा येथील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर खऱ्या अर्थानं अन्याय होऊ नये अशी भूमिका जवळगा येथील पालकांनी घेतलेली आहे. आणि जे तुम्ही सगळं गट शिक्षण अधिकाऱ्यांनी वेळ मागितलेला आहे आणि 10 मिनिटामध्ये नेमका त्यांना काय तोडगा सांगतात हे आपण पाहूया. गट शिक्षण अधिकारी यांनी 20 मिनिटाचा वेळ घेतला होता आणि त्या ठिकाणी तब्बल आता अर्धा ते पाऊण तास झाला आणि
या नागरिकांची आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांची नेमकी काय चर्चा झाली मध्ये, काय तुम्हाला सांगितलं, नेमका काय तोडगा निघाला यावरती? आम्ही 20 तारखेला सरांकडे आलेलो. त्यावेळेला सरांनी सांगितलं की म्हणजे जवळगा सर्कलमधले जेवढे मुलं आहेत त्यांचं नाव घ्या, त्याच्यानंतर तुम्ही पुढील जे मुलं आहेत अहमदपूरचे, माळेगावचे म्हणा, त्यांचं नाव नंतर यादीमध्ये घ्या, पण पहिलं प्राधान्य जवळग्याला द्या, कारण जवळगा सगळ्यात जवळचं अंतर आहे. हे असं त्यांनी आम्ही करतो म्हणले. पण त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे आज आलो तर त्यांनी पात्र विद्यार्थ्यांची यादी लावलेली आहे आणि अपात्र विद्यार्थ्यांची पण यादी आहे. त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं त्याच्यामध्ये जवळग्याचं एक नाव आहे फक्त, बाकी जे नाव आहेत 24 नावं त्यांनी पात्र विद्यार्थ्याची यादी ठरवलेली आहे. पण त्या 24 मधले पूर्णपणे बोगस आहेत. एक सुद्धा जवळग्याचं म्हणजे जवळचं अंतर नाही. आणि त्याच्यामध्ये अंतर चामे गार्डन इथलं अंतर आहे, त्याच्यामध्ये अंतर लिहिलेलं नाही, काय नाही, डॉट आहे, तरी पण त्यांनी त्यांना व्हेरीफाईड करून टाकले. जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आले होते त्यांना ते पात्र यादीमध्ये त्याचं नाव आहे, 1 नंबरला नाव आहे. पुन्हा त्याच्यानंतर माळेगाव MG कॉलेजचं नाव आहे. MG कॉलेजचं अंतर त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, MG कॉलेजचं अंतर किती आहे हे बघू शकता, 181 मीटर आहे. 180 मीटर फक्त ते MG कॉलेज ते किलबिल नॅशनल स्कूलचं अंतर. जवळपास ते 4 ते 4.5 किलोमीटरचं अंतर आहे. त्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे. पुन्हा चौंडा नगरचं अंतर 5 ते 7 किलोमीटरचं अंतर आहे किलबिलपासून, ते त्याच्यामध्ये दाखवलं आहे 100 मीटर. पुन्हा पूर्ण जे आहे ते जवळग्याचं एक आहे याच्यामध्ये, कोण आहे, कदम सानवी गजानन, हे एक नाव हे करेक्ट आहे. पुन्हा याच्यामध्ये थोडगा रोडचं सय्यद कोणतं आहे नाव, सय्यद मोहम्मद, त्याचं 0.900 मीटर अंतर दाखवले. आता म्हणजे प्रत्यक्षात अंतर बघायला गेलं तर 8 ते 10 किलोमीटरचं अंतर आहे, पण याच्यामध्ये फक्त 900 मीटर अंतर दाखवलं. ह्यावरती काय कारवाई करतो म्हणून सांगितलं त्यांनी? सरांनी असं म्हणलेलं आहे की याच्यानंतर त्यांनीच हे सिलेक्ट केलेले आहे यादी. याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये कोण म्हणजे काळा बाजार आहे याच्यामध्ये आम्ही नाही सांगू शकत, ते त्यांनाच माहीत, आम्ही अजून चेक केलं नाही त्याच्यामध्ये. पण त्यांनी आम्हाला 2 दिवसाची म्हणजे उद्याचा दिवस थांबा, मी परवा दिवशी याच्यामध्ये हे पूर्णपणे म्हणजे याच्यामध्ये काय चुकीचं आहे काय नाही हे करून मी परत एकदा यादी लावतो असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. आम्ही त्यांच्या शब्दावर ग्राह्य धरून आम्ही त्यांच्या ऑफिसमधून बाहेर आलेलो आहोत. याच्यानंतर त्यांनी आम्हाला पूर्णपणे आमचं असं म्हणणं आहे याच्यामध्ये, अगोदर तुम्ही गावातले जे 8 विद्यार्थी आहेत त्यांचं नाव अगोदर घ्या, कारण जवळगा हे अंतर 2 किलोमीटर अंतरावर आहे शाळेपासून. आणि ते प्रत्यक्षात तिथं जाऊन तुम्ही चेक करा, हेच विद्यार्थी तिथे राहतात का, त्याच घरी राहतात का, आणि नंतर त्यांना व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांची यादी लावा आणि हे जे बोगस आहेत त्यांना पूर्णपणे रिजेक्ट करून टाका, असं आम्ही सांगितलेलं त्यांना. त्यांनी ओके बोललेले. त्यांनी तुम्हाला तोंडी आश्वासन दिलंय. समजा 2 दिवसानंतर त्यांनी जर नाही केलं तर मग पुढची भूमिका काय असणार? जर त्यांनी आम्हाला परवा दिवशी या म्हणून सांगितलेले, त्या दिवशीपर्यंत जर हे केलं नाही तर आम्ही पुढील जे कारवाई आहे म्हणा ते पूर्णपणे आमच्या स्तरावर काय होते ते बघून आम्ही करू. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.